नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फेबर, डिक्सिस स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं वरळीमधून मनापासून स्वागत करतो. आता आपण वरळीमध्ये आहोत. बीडीडी चाळ नंबर 24 या ठिकाणी जाऊन स्वरा स्वप्नील डेरे या वहिनींना भेटणार आहोत. बीडीडी चाळीत आज डेरे कुटुंब आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. चला बोलतं करूया. आणि त्या पॅसेजमध्ये सगळं कुटुंब एकत्र जेव्हा बसतं ना तेव्हा त्या गप्पांची रंगत वाढतच जाते. चला भेटूया डेरे कुटुंबाला. नमस्कार 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 सगळ्यांना. नमस्कार. उभे होते तळ्यात, नजर गेली खळ्यात, स्वप्नील मावळांचा मंगळसूत्र माझ्या गळ्यात. अरे वा. तुम्ही तळ्यात उभ्या होता आणि ते खळ्यात. हा, त्यांनी खडा मारला म्हणून ना. हो का. थँक्यू. केमिस्ट. द्या ओळख करू. सासूबाई नमस्कार. आई माझी नमस्कार. मम्मी, सासरे, नमस्कार. भाऊ, नमस्कार. ह्या सगळ्या नंद आहेत माझ्या. लाईनीच्या नमस्कार. मोठी नणन आहे, दीदी हा ते ती. आणि माझ्या भाऊ नंदेची मुलगी आहे. बरं बरं. सगळ्यांची ओळख झाली आहे. हो. कोणाची राहिली तर रागावू नका. सुरुवात करूया आजच्या गप्पात. बीडीडी चाळमध्ये आपण बघितलं तर कुठल्या तरी बिल्डिंगची आज श्री सत्यनारायणाची महापूजा आहे. आणि मग त्या अख्ख्या चाळीच्या सुखासाठी, चाळीतल्या प्रत्येकाच्या सुखासाठी ही पूजा प्रत्येकजण आपापल्या परीने घालत असतं. या ठिकाणी तुमच्याशी गप्पा मारतोय आणि तिकडे कानावरती हे स्वर सूर हे पूजेचे सुरू आहेत. नुकतीच आरती झालेली आहे, मंत्रोच्चार सुरू आहेत. जणू काही तुमच्या दोघांच्या सुखासाठी. बघा ना, काय एवढं छान बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला आज मिळालेलं आहे. कुठलं बालपण तुमचं? माझं इथलंच. इथलंच म्हणजे वरळीतलंच. वरळीत कुठे? 23 नंबर समोरच्या बिल्डिंग मधलं. समोरची 23 आणि तुमची 24 नंबर. आज पूजा किती नंबर मध्ये आहे? 23 नंबर. काय बरं जमलंय हो इथल्या इथे. बालपण सगळं समोरचं. हा समोर. शाळा कन्या शाळा दादर. दादर. हा. तुमचं बालपण इथलंच. इथलं. किती नंबर तुमची? 24 नंबर. तुम्ही 24, हा. तुम्ही 23. बर. तुमची शाळा कुठली? मराठा हायस्कूल वरळीला. वरळी. हा. कसं गेलं बालपण? एकदम मजेत. मजेत गेलं. घरी कोण कोण होतं? आई, वडील, 2 बहिणी आणि मी. आई बाबा काय करायचे? माझे पप्पा पोलीसमध्ये होते, आई गृहिणीच आहे. आणि तुमचे? माझे पप्पा पण पोलीसमध्येच, आई गृहिणी आहे आणि आम्ही पण 2 बहिणी आणि 1 भाऊ. मला विचारायचंय, दोघांचेही बाबा पोलीस हो की नाही? हो. म्हणजे पोलीस म्हटलं की पहारा असतो. हा. पोलीस म्हटलं की दक्ष असतं, लक्ष असतं, सगळंच असतं. तरी हे कसं काय जमवलं? जेवढे पाहिजे तसे पप्पा कडक नाहीये तुमचे? हा. आणि तुमचे? त्यांना माहितीच नव्हतं. पण कसं जमलं? ओळख कशी झाली? ओळख म्हणजे मी लहानपणापासूनच एकमेकाला बघतोय, ओळखायचा प्रश्नच नाही. प्रश्नच नाही. एकमेकांना बघत होता तुम्ही, बरोबर ना? हा. पण मग एक लक्षात ठेवा, तुम्ही त्या बिल्डिंग मध्ये होता, हा. हे या बिल्डिंग मध्ये होते. हा. खेळणं असेल, बोलणं असेल, सगळं एकत्र होतं. पण तरी पहिल्यांदा मनात कुणाच्या आलं आणि कितवीत आलं? माझ्या झालं शाळेमध्ये असं. कितवीत होता तुम्ही? असेल 8वी 9वीला. तुम्ही 8वीत होता? हा. आठवतंय का तुम्हाला हो, कितवीत असेल होता? 8वी 9वीलाच असेल. 8वी की 9वी? एक 9वी असेल. 9वी. हा. तुम्ही कितवीत मी होता? 5वी. का पूजा घातली आहे मला आता कळतंय. तुम्ही एकदम लहान होता तेव्हा. हा, मी हो? शाळेत जायचे, मला सोडायला यायचे. सकाळची शाळा असायची, हे माझी बाटली आणि बॅग वॉटर बॅग? बाटली म्हणजे वॉटर बॅग. वॉटर बॅग आणि दप्तर ते हातात घ्यायचे तुमच्या आणि हा. तुम्हाला सोडायला यायचे हा, बस स्टॉप पर्यंत. बस स्टॉप पर्यंत. मग पुढे काय झालं? पुढे ह्यांनी मला नंबर टाकला. हे कॉलेजला गेले ना 11th ला, तेव्हा मी 10th ला होती.
म्हणजे हे 11th गेली तेव्हा मी 8th स्टँडर्डला होती. 8वीत. हा, तर मग ह्यांनी मला कॉन्टॅक्ट नंबर टाकला पहिल्या माळ्यावर येऊन कसा की टाकला? तो उचल. काय हो इथूनच वरती गेलो. तुम्ही कुठे होता तेव्हा? मी पहिल्या माळ्यावर उभी होती बाहेरवरती खिडकीत उभी. कशाला? गॅलरीमध्ये. तुमचं काय होतं खिडकीत? मी अशीच उभी राहायची त्यांना अच्छा. बघायला. हे म्हणजे मेरे सामने वाले खिडकी में. मग तुम्ही काय तेव्हा नंबर दिला त्यांना? हो नंबर दिला. कुठला होता हा नंबर? आधीपासूनचा आहे तोच आहे आहे. तोच नंबर. म्हणजे घरातला नंबर? नाही नाही नाही, मोबाईल. मोबाईल नंबर. तेव्हा तुमच्याकडे मोबाईल होता? हो. 11वी मध्ये. हो. कुठलं कॉलेज तुमचं? कीर्ती कॉलेज. अरे वा, छान. मग पुढे नंबर टाकला? हा, मला बोलले संध्याकाळपर्यंत कॉल आला पाहिजे. मी बोलली क्लासला जाताना करेल. नाही बोलले संध्याकाळपर्यंत आला पाहिजे कॉल. मग किती वाजता केला? क्लासला जाताना मग केला कॉल. तुम्ही काय फोनकडे बसूनच होता? म्हणजे फोन हातात धरून बसलेलेच नाही, असं होते? काय नाही. मग वाट बघत होतो. अरे अरे काय बात आहे. मग काय होकार दिला? हा, नाही लगेच नाही दिला. नाही काय राहतं काय? मग काय केलं तुम्ही फोन आल्यावर? काय नाही थोडं बहुत इकडचं फक्त बोललो. इकडचं तिकडचं म्हणजे शेजारी कोण राहतात वगैरे? मग तेच तिला विचारलं मी, तुम्हाला आवडतेस वगैरे, प्रपोज वगैरे केला त्याच वेळेला? हा त्याच टाइम. हा, मग तुमचं काय म्हणणं होतं? मी काय बोललीच नाही त्यांना. काहीच ते तरी नाही? मागूनच असायचे माझ्या. 10वीला असता मी हो बोलले. तोपर्यंत नाही? नाही. तोपर्यंत हे रोज तुम्हाला विचारायचे? हा, ते मागूनच असायचे. तुमच्या? हा. का हो असं? तोपर्यंत दुसरीकडे पण ट्राय करत होतो. अशा नंबराच्या चिठ्ठ्या किती टाकल्या होत्या तुम्ही? हा? असं काही नाही, एकच नंबराची चिठ्ठी एकच टाकली होती. एकच टाकली होती. पण आपलं ह्या नाही म्हणाल्या तर दुसरीकडे कुठे काहीतरी. आता काय करता आपण मी सध्या? पोलीस मध्ये. आणि आपण काय करता? मी आता घरातच आहे. आणि मग फायनली होकार कधी आला तुम्हाला? ती 10वीला असताना झाला. 10वीला असताना. पण हे सगळं तुमचं जे काही सुरू होतं, होकार आल्यानंतर घरी माहीतच नव्हतं? घरी माहिती पडलं, भावाला पडलं माझ्या. हा, मग हा, काय चाललंय, हे काय आहे, असं तसं. मग? मग नंतर मग गप्प झाली. मी यांच्याशी बोलायची नाही. मग परत 12वीला असताना ह्यांनी मला परत मग प्रपोज केला. मी वाडियामध्ये टेक्निशियन ॲज अ टेक्निशियन होती. बरं. मग हे ट्रेनिंगला होते, पोलीस ट्रेनिंगला. ते तिकडनं निघून, मी नाही बोलली म्हणून ते तिकडनं निघून आलेले एक ट्रेनिंग दिवसासाठी. मधून? हा. काय हो? सुट्टी घेऊन आलो. निघून नव्हतो आलो, असं लिगली तसं येता येत नाही. सुट्टी घेऊन आलो. सुट्टी घेऊन आले होते. एक दिवस. आणि मग आल्यावरती काय केलं? डायरेक्ट वाडियामध्ये आले 3:30 वाजता. पण वाडी लहान मुलांसाठी आहे ना? हा, मी तिथे टेक्निशियन होती. अच्छा अच्छा. मग तुमचं काय वाडी आहे? असंच असं तिला भेटायला म्हणून. तू भेटायला. नाही बोलली म्हणून ते आले. मग 3 वाजता हे प्रकट झाले समोर. हा, मला माहिती पण नाही येतील, पण ते तिथे प्रकट झाले डायरेक्ट. आणि मग नाही बोलले मला होकार दे, नाही तर मग मी घरीच जाईन. नाही तर मी घरीच जाईन तुझ्या. कोणाच्या? तुमच्या? हा, माझ्या. मग तू नाही बोलतेस म्हणून तर घरात जाऊन बोलली. मग तुम्ही हो म्हटलं? हा, मी हो बोलली. आता हो बोलते, तुम्ही जा बोली इथून जाण्यासाठी. हा. मी तुम्हाला नंतर भेटेन कामावरून सुटल्यावर. मग कुठे भेटले? मग परत कामाच्या बाहेरच होते उभे. काय हो? चाललं होतं असं. प्रेम 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 होतं. प्रेम होतं. मग घरी कसं? तुमच्या घरी कधी कळलं? नाही मी ज्या टायमिंगला लग्न करत होतो त्या टायमिंगला मी घरी सांगितलं. तोपर्यंत सांगितलंच नाही नव्हतं? तोपर्यंत पण सांगितलं. मग वाडियामध्ये यांनी होकार दिला जेव्हा कधी, त्याच्यानंतर किती वर्षांनी लग्न केलं तुम्ही? त्याच्या वर्षांनी 2012 मध्ये लग्न केलं. 12 मध्ये. म्हणजे आता किती वर्ष झाली? 6 वर्ष. 6 वर्ष. पण तो मधल्या काळात घरी माहीतच नव्हतं? माझ्या घरी माझ्या घरी माहिती नव्हतं माहिती, हिच्या घरी माहिती. माझ्या घरी तुमच्या घरी माहिती माहिती होतं. माझ्या मामा बिमाला सगळ्यांना भावंडांना सांगून झालेलं हे, ह्यांचा स्वभाव आवडलेला ना. मग सगळ्यांना माहिती होतं माझ्या घरी, माझ्या आईला सगळ्यांना माहिती होतं. तुमच्या घरी माहित नव्हतं? नाही मी घरी सांगितलं नव्हतं. सांगितलं. मग घरी कळल्यावर काहीच नाही बोललो. तुला करायचं कर बोल. तुला करायचं ते कर, असं घरच्यांचं म्हणणं होतं. आणि शेवटी तुम्हाला पाहिजे तेच केलं तुम्ही, हो की नाही? हो. कसा आहे स्वभाव वहिनींचा? रागेट येतो. रागेट जास्त आहे. रागीट आहे? हो. नाही हो, वाटत नाही. माझा राग येतो फक्त. हे असे नंबर टाकत बसल्यावरती राग नाही येणार तर काय होणार? आधी आपली काय कर्तृत्व करून ठेवलंय समोर. नाही नाही, पण गंमत करतो. पण आता सगळं व्यवस्थित आहे, हो. हो ना? 6 वर्षाचा संसार. काय चढउतार आले तुमच्या आयुष्यात? एवढे असे काय नाही. नाही, व्यवस्थित. तुम्ही आता सध्या कुठे आहात? मी वरळी पोलीस स्टेशनला जातो. वरळी पोलीस स्टेशन. तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा. थँक्यू. कारण इतका छान सुखाचा संसार सुरू आहे. असेच हसत राहा. पहिल्या खेळात ती घरातली चांदीची अन्नपूर्णा या माऊलीला मिळणार का? आपण बघणार आहोत. वेळ 1 मिनिटाची. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा. वेळ सुरू झाली. तुम्ही सांगू शकता. नाशिकची द्राक्ष आणि नागपूरची संत्री.
30 सेकंद झालेली आहेत. अष्टविनायका तुझा महिमा कसा? 45. अरे देवळाच्या बाजूला घालावे अष्टविनायक. 10, पोलिसाची काठी. 9, 8, 7, 6, 5. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. थँक्यू. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. नमस्कार. पहिला आरोप, तुम्ही लवकर उठत नाही असा पहिला आरोप आहे. मान्य आहे? मी 6:30ला उठते, मुलीची शाळा असते. हा आरोप केलेला आहे. हा आरोप मान्य आहे की नाहीये? नाही. तुम्हाला नाही, काय मान्य नाही? मान्य नाही. घरातली सगळी कामं सासूबाईच करतात. आरोप मान्य आहे? नाही. नाही आईची जराही तुम्हाला की नाही, करतात, दोघी करतात ना. आई एकटीच नाही करत. वेळ मिळाला की माहेरी जातात. हे मान्य आहे. समोरच? हो मान्य आहे. अरे बापरे, सासऱ्यांना विचारतच नाही. काय आरोप आहे? मान्य आहे? नाही असं काही नाही. काय हो, नाही मान्य. स्वभाव रागीट आहे? हो आहे. नवऱ्याबरोबर भांडण झालं की तुमचं जे काही स्टेटस आहे ना त्याच्यावरती सॅड सॉन्ग टाकतात. काय आहे म्हणजे? माझं आवडतं गाणं आहे ते. कुठलं? खुशी और गम. जरा म्हणा ना, म्हणा. कुठलं ते आम्हाला कळू दे ना. खुशी और गम सहती है फिर भी ये चुप रहती है अक्सर किसी ने न जाना जिंदगी क्या कहती है. हो. मला नाही येत. गाणी नाही येत मला. काय येत तुम्हाला? काय येतं मग? काहीच नाही. नंबर वाटता येतात. रागानं घर सोडून जाता आणि थोड्या वेळाने परत येता. आता जाऊन जाऊन कुठे जाणार? परत आपल्याच घरी यायचंय ना. थोडा राग आला की निघून जायचं. परत शांत झालं की येऊन आपल्या घरातच बसायचं. मिस्टरांचा खूप जाच करता. सगळे पाहिजेत पण नणन नको. अरे ती तर मैत्रिणी सारखी आहे. एवढी मग असं लिहिलं कसं? काय माहिती. दुसऱ्यांना कामाची मदत करत नाही आणि बोलताना समोरच्याच्या मनाचा विचार होत नाही, त्यामुळे समोरचे दुखावतात. काय म्हणणं या आरोपात? हा, बोलताना विचार करत नाही म्हणजे हाय ते तोंडावर बोलून जायचं, मागून बोलून मग अर्थ नाही राहत. बरोबर आहे. मग पण ते- त्याच्यामुळे समोरच्याला वाईट वाटतं. मग त्याने समजून घेणं गरजेचं आहे की मी ही बोलते पण ते खरं असतं, ते चुकीचं नाहीये काही. हा, म्हणजे काहीतरी राग आहे मनात, काहीतरी तिला हे होतंय, त्रास होतोय, त्यामुळे ती पटकन बोलून गेली. ते समजून घेणं काम आहे आणि हे ते करतात. मला समजून घेत. मला तुम्हाला विचारायचंय, वैदिनी सोबत कुठला बदल केला तर आणखी म्हणजे खूप छान आनंदाचं वातावरण होईल? तिने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना नीट समजून घेतलं पाहिजे बरं. आणि थोडाफार जरा राग कंट्रोलमध्ये केला पाहिजे. राग. हो. काय या गोष्टीमुळे राग नाही ना येणार? नाही. नाही. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? उद्यापासून बदल करायचा असेल तर कुठला करायचा स्वतःमध्ये? राग कंट्रोल करेल पहिला. सर्वात पहिला राग कंट्रोल करेल आणि सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करेल. बरं, आता या ठिकाणी चित्र काढायचंय. पहिलं चित्र कोण? वहिनी तुम्ही काढा. या. चला, अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं पहिलं.
काय शूज घालून फिरायला चाललंय? जगभर फिरलोय, असं हरण मी नाही बघितलं. अडकित्त्यात अडकल्यासारखी. अभिनंदन, काय सुंदर अडकित्ता काढला. थँक्यू. नमस्कार. जावयाबद्दल सांगाव. जावई तर चांगलाच आहे. पण मुलगी तुमची चिडते वगैरे, ह्याच्याबद्दल तुमचं काय? दोघांचे पण तापट स्वभाव आहेत. दोघांचेही स्वभाव तापट. दोघांची पण हे काय इकडनं 23 नंबर 24 नंबर माहिती होतं तुम्हाला? नाही, नंतर माहिती पडलं हो. आणि कळलं की बाबा हिचं असं असं आहे. मुलांना तिच्या भावंडांना माहिती होतं, पण माझ्या काय कानावरती नव्हतं एवढं. मग सांगितलं, तिचं माझ्या लक्षात आलं, तेव्हा विचारलं तर म्हणे की आहे म्हणून असं. मग डायरेक्ट हा घरीच आला ना. घरी आल्याच्या नंतर मग प्रेमाला विरोध नाही ना, डायरेक्ट आला ना. हो. आणि मी मग काय हळूहळू खिडकीत नाही म्हणजे येणार होता? कसं म्हणजे बाबा असं म्हणजे कसं घरी कळल्याच्या नंतर असं मुलींना त्रास होतो किंवा काय, मग तो त्रास होऊ नये म्हणून तो घरी आला. पण बरं आणि- झालं, त्याच्यामुळे लगेच दोघांकडनं हा, मान्यता मिळाली. दोघांचं पण म्हणजे खुश त्यांच्या आहात घरी ना बोलू. तुम्ही आता? हो हो. द्या. आहे चांगली आहे, हा? व्यवस्थित चांगली आहे, व्यवस्थित आहे. हो. मुलगा शाळेत होता लहानपणी, तेव्हा कुठला विषय त्याला खूप आवडायचा? सगळे विषय चांगले होते. चित्रकलेला काय वर्गाच्या बाहेर फिरत होता? ड्रॉइंग येत नाही, ड्रॉइंग येत नाही. पण खुश आहात ना हो, तुम्ही? खुश. बर. नणंदबाई बोला. वहिनी आणि भाऊ एकदम व्यवस्थित आहे, खूप छान आहेत. छान आहे. वेल. तुम्ही कुठे असता? मी 2 बिल्डिंग सोडून राहते. तुमचं पण इथलं इथेच? नाही लव्ह मॅरेज नाही, अरेंज अरेंज मॅरेज मॅरेज येस. आहे. बीडीडी चाळी म्हणजे वधूवर सूचक मंडळच झालेलं आहे. अजून कोण बोलणार तर बोला. मी नणंद यायची. छान आहेत वहिनी आणि भाऊ पण छान आहे. थोडे थोडे आरोप टाकले, चालायचं. मस्त आहेत दोघे, पण ऍडजस्ट करतात. आज होम मिनिस्टरच्या या माध्यमातून क्षमा मागायची असेल तर कोणाशी? क्षमा मागेल म्हणजे आई आणि भावाची. कारण की माझं जसं लव्ह मॅरेज आहे, त्याचा त्रास जास्त माझ्या भावाला आणि आईला खूप झाला. कारण की भाऊ माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मी घरामध्ये नसल्याचा मम्मीला जास्त त्रास झाला. कारण की घरातला कोणाकोपदा माझ्याशिवाय हलत नव्हता, त्याचा माझ्या मम्मीला खूप त्रास झालाय. आणि धन्यवाद. धन्यवाद माझ्या सासरकडच्यांना. तुम्ही क्षमा कोणाची मागणार? मी क्षमा मागायची झाली तर माझ्या आई वडिलांची मागेल. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इंटरकास्ट लग्न केलं. सर्वात प्रथम त्यांना जेव्हा टायमिंगला सांगितलं, त्या टायमिंगला त्यांनी एकाही गोष्टीचा संकोच न ठेवता तुला जे करता येईल ते तू तुझ्या पद्धतीने कर, अशा पद्धतीने मला त्यांनी होकार दिला. त्यामुळे की मी त्यांच्या मनाविरुद्ध किंवा त्यांच्या सांगण्यानुसार मी त्यांचं लग्न करून दिलं नाही किंवा धाणगड धिंगा करून कुठल्याही पद्धतीचं लग्न न करता साध्या सोप्या याच्या पद्धतीमध्ये लग्न करून तिला घरात घेऊन आलो. म्हणजे त्यांचे जो एन्जॉयमेंट होती त्या सगळ्या गोष्टींवरती मी एकुलता एक असल्यामुळे सगळ्या गोष्टींवरती काहीच करता नाही आलं त्यांना. म्हणून त्यांची क्षमा. त्यांची क्षमा माग. ज्या ज्या गोष्टी त्यांनी आज ठरवलेल्या आहेत त्या त्या पूर्णत्वास जावं आणि यांच्या मनातल्या दोघांच्याही सगळ्या इच्छा पूर्ण होऊया. अगदी मनापासून शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.